आज हळूहळू साहित्यामधले हे सगळे पुस्तक वाचनच मुळात कमी झालेलं आहे. कारण जे काय येते ते व्हॉट्सअपवर येते. आम्ही पाहतही नाही होते खरं आहे का खोटं आहे का काय आहे. मग परवा कोणी काही औषधं पण सांगायला लागले हो आता. घराघरात डॉक्टर झालेत. एक वेलदोडा घे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाल, त्याच्यामध्ये थोडीशी एक वेलची घाल आणि माशाच्या लघवीचे थोडे 2 थेंब टाक. कोणी आणायचं माशाच्या लघवीचा थेंब? तो पाण्यात करणार. मोदक बघायचा कुठून जाऊन? हे असले ह्यांचे व्हॉट्सॲप. आज जे मला असं वाटतं, जे तुम्हाला प्रबोधन जे होईल ते मला असं वाटतं पुस्तकातनंच होईल. प्रत्येक मराठी मुलांनी, मुलींनी, तरुणींनी, तरुणांनी, सर्वांनी मला असं वाटतं पुस्तक, साहित्य हे वाचलं पाहिजे. त्यातनं आपण बोध घेतला पाहिजे. आंधळेपणाने कोणाच्याही मागे न लागता खरंच काय नक्की झालंय, काय कुठच्या गोष्टी आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत, आपला इतिहास काय आहे नेमका, मला असं वाटतं हे प्रबोधन तुमचं होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही वाचणं गरजेचं आहे. आज या प्रकारचं जे संमेलन आज भरवलं गेलेलं आहे, या संमेलनामधनं ज्यावेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला किमान तुम्ही 10 लोकांना तरी सांगितलं पाहिजे की जाऊन पुस्तक बघून ये आणि घेऊन ये. या पुस्तकांचा जेवढा प्रचार होईल, त्या पुस्तकातनं त्याच्या ज्ञानाचा जेवढा प्रचार होईल, मला असं वाटतं तो प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये गेला पाहिजे. तुम्ही तुमची भाषा जपली पाहिजे, मराठीचं अस्तित्व राहिलं पाहिजे. ते जर पुसणार असेल तर मला असं वाटतं असल्या संमेलनाला काही अर्थ उरत नाही. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या मराठी बांधवाला, भगिनींना, मातांना माझी विनंती आहे, जिथे जिथे म्हणून तुम्हाला महाराष्ट्र, मराठी भाषा जिथे जिथे तुम्हाला जपता येईल त्या ठिकाणी तुम्ही ती जपली पाहिजे. तरच हे वाढेल, मोठं होईल, घडेल, तरच जग आपली दखल घेईल. एवढं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी इथे काही सल्ला द्यायला उभा नाही आहे इथे, परंतु आज मराठीसाठी म्हणून आम्ही आमच्या बाजूनी काम करत असतो, सरकारच्या बाजूनी काम करत असतो. पण माझे मित्र रितेश देशमुख हे येत्या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक प्रचंड मोठा चित्रपट आज ते निर्माण करत आहेत. शिवरायांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः आहेत. आताच मला असं वाटतं खूप मोठा एक चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय. आणि पुढच्या काही काळामध्ये रितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय. आपल्या महाराष्ट्रामधले आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत. आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे. आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजेत. प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे, हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे. इथे साहित्य इथे समोर आहे. माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय? हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात. मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती. मला असं वाटतं या जातीपातीतनं हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. जशी बाहेरची राज्य, बाकीची राज्य जशी त्यांची भाषा म्हटल्यानंतर जशी एकत्र येतात. साधी गोष्ट तामिळनाडू मधला आणि तुमचा ह्याच्यातला आंध्र प्रदेश मधला ना कावेरीचा प्रश्न, कर्नाटकातला माफ करा, कर्नाटकातला आणि कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडूमधले चित्रपटसृष्टी असू देत, साहित्यिक असू देत, राजकीय पक्ष असू देत, सगळे राजकीय पक्ष एका प्रश्नासाठी म्हणून, कावेरीच्या प्रश्नासाठी सगळे एका व्यासपीठावरती येतात. त्यांच्या भाषेसाठी सगळेजण, सर्व लोक एका व्यासपीठावरती येतात. मला असं वाटतं आपापले मतभेद देखील आपण बाजूला सारून मराठीसाठी म्हणून आपण एकत्र सर्वांनी येणं गरजेचं आहे. प्रत्येकाची काम करायची पद्धत असते. आमची एक वेगळी पद्धत आहे, तीही मला असं वाटतं तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे. ह्यांची एक पद्धत आहे, तीही सांभाळून घेतली पाहिजे. मला असं वाटतं ह्या नद्यांचा जर नीट संगम झाला तर मराठी भाषा आणि मराठी माणूस याला हात लावायची या जगात कोणाची हिंमत होणार नाही, एवढं आपल्याला निश्चित सांगतो. आणि आज मला इथे उदयजी सामंत यांनी मला बोलवलं.
मला रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते सत्कार केला. आय एम ऑनर्ड. आणि या सगळ्या मला अतिशय मी भाग्यवान आहे की माझ्या मित्राचा सत्कार माझ्या हस्ते झाला त्याबद्दल. आणि होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणाऱ्या माझ्या मित्राला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सामंत साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हा सर्व कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. इथे